नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदा आणि अहिल्यानगरमध्ये केलेल्या कारवाईत एकूण 2 गुन्हे दाखल करून 1,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर 4 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान आरोपी आसिफ कुरेशी, लियाकत कुरेशी, उबेद कुरेशी सर्व राहणार चांदा आणि सुफियान कुरेशी राहणार अहिल्यानगर हे सर्व आरोपी फरार आहेत। आरोपींविरुद्ध सोनई आणि कोतवाली पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, संदीप मुरकुटे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, रिचर्ड गायकवाड, भीमराज खरसे आदींसह पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।